फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. काय व ठरलं का होतं श्रीधरचं? काय ठरलं का? कशाबद्दल बोलतेस तू? नाही म्हणजे तो गावाला जातोय की नाही? नाही, तो काय अजून स्पष्ट बोलला नाही माझ्याशी. तुम्ही म्हटलं का त्याला जाऊ नको म्हणून? मी तर म्हंटल त्याला, पण तो माझा ऐकेल असं मला नाही वाटत. कशावरून? म्हणजे काल अगदीच हमरी तुमरीवर आला तो. माझ्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायला लागला. याला नाही, त्याला नाही, नुसतं नाही. आणि असा कधी भांडला नव्हता माझ्याशी. अव किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, तवाची गोष्ट वेगळी होती. एवढा बदलतो माणूस? माणूस बदलतो हो, त्याचं नव्हतं होतं बघा. मिनिटाभरातच अनुभव येईल बघा तुम्हाला. असं मग जेव्हा येईल तेव्हा येईल अनुभव. तू तुझ्या कामाचं बघ. जा, चल कपडे वाळत घाल तिकडे. वय वय जाते. अहो अव तू श्रीधर येतोय बघा. कृष्णा, मला माफ कर. काल मी उगाच तुझ्याशी वाद घातला. खरंच मला माफ कर. अरे माफी कसली मागतोय श्रीधर? मैत्री आहे ना आपली. मैत्रीमध्ये कोणी बी माफी नाही मागत. काल मी उगाच खूप वाईट वाटलं असेल ना तुला? मला वाईट वाटलं, पण मी तुला जाऊ दिलं नाही याचं मला जास्त वाईट वाटलं. पण मला एक गोष्ट आवडली श्रीधर. जणू काय आपल्यात काही झालंच नाही असं समजून तू गावी जायची तयारी करू लागली. आणि आज परत मोठ्या मनानं माझी चुकी असताना येऊन माझी माफी मागितली तू. लय मोठ्या मनाचा आहेस तू खरंच. मी गावी जाऊन येऊ ना? अरे विचारतोस काय? निघ, बिंदास जा तू. चल, मी तुला सोडवतो. चल. प्रभाकर, प्रभाकर. कोण आहे? अरे श्रीधर मित्र, असा अचानक? यायचं जरा अचानकच ठरलं. अरे आत ये ना. आणि या अरे आधी आत तर येऊ दे, मग सांगतो सगळं. अरे सॉरी यार. ये ना आत ये ना. या ना. ये. या. शारदा, हा प्रभाकर माझा लहानपणापासूनचा मित्र. याच्यामुळेच माझी आणि भाऊंची ओळख झाली आणि मी तमाशात आलो. अरे मी तर निमित्त मात्र. खरं तर तुलाच तमाशात जायची आवड होती. तू तमाशात गेलास आणि आज मोठा कलावंत झालास. मी तुला नेहमी ज्याच्याबद्दल सांगायचो तो हा प्रभाकर. नमस्ते. बस. आणि ही शारदा, तुझी वहिनी. वहिनी म्हणजे श्रीधर तू लग्न केलं. कोण आहे का? कृष्णा नाथ मनानकर.
बोला. तुम्ही कृष्णा का? होय. साहेब मी बँकेकडून आलोय. अजिंक्य बँकेकडनं का? होय साहेब, आमच्या बँकेचे खातेदार आहात ना तुम्ही? होय आहे. आणि आमच्या बँकेचे कर्जदार पण आहात तुम्ही? होय आहे, पण काय झालंय काय? हो, त्या संबंधित साहेबांनी तुम्हाला भेटायला पाठवलं. कशासाठी? हो साहेब, बँकेने तुम्हाला इतक्या वेळा नोटीस पाठवली, पण तुम्ही त्याला उत्तरही दिलं नाही. नाही, ते नोटीस आम्हाला नाही मिळाली, कारण खेळासाठी आम्ही बाहेर गावी जातो ना, म्हणून. ते काही नाही, लवकरात लवकर येऊन बँकेत भेटा, नाही तर तुमच्या नावाची जप्तीची नोटीस येईल. नाही, मी उद्याच्या उद्या साहेबांना येऊन भेटतो. तुम्ही सांगा तसं त्यांना. हा, उद्याच्या उद्या येऊन भेटा, ठीक आहे? होय. जप्तीची नोटीस. आधी मला सांग, तू लग्न केलंस आणि मला कळवलं सुद्धा नाहीस? माफ कर मित्रा, लग्नाचं कळवू नाही शकलो. झालं असं की आम्ही दोघंही कलावंत, शिवाय एकाच तमाशाच्या फडात काम करतो. आमच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. आमच्याबद्दल फडात चर्चा सुरू झाली. लोक आडून लपून आमच्याबद्दल बोलायला लागले. फडात भांडणं होऊ नये, लावालावी होऊ नये म्हणून आम्ही एकमेकांशी लग्न केलं. श्रीधर तुला पटलं म्हणून तू लग्न केलंस, पण तुझ्या घरच्यांचं काय? नाही म्हणजे त्यांना माहित आहे का हे या लग्नाबद्दल? नाही सांगितलं. मी काय केलंय आणि यामुळे काय होईल याची कल्पना आहे मला. पण आपलं गाव दाखवावं, आई वडिलांची भेट घालून द्यावी म्हणूनच मी शारदाला इथे घेऊन आलो. हे सगळं ठीक आहे रे, पण मला माहिती आहे, म्हणूनच तर मी तिला घरी न नेता आधी तुझ्या घरी आणलंय. प्रभाकर, मी आधी माझ्या घरी जातो, आई वडिलांशी बोलतो. सगळं काही ठीक असेल तरच तिला घेऊन जाईन घरी. तोपर्यंत तिला राहू दे ना इथे. अरे विचारतोस काय? त्यांना इथेच थांबू दे, पण तू जरा समजुतीने घेईन, काळजी करू नकोस. शारदाला सांग मी जाऊन येतो. तशी तिला कल्पना आहेच. मी येतो. श्रीधर इकडं कसा काय येतोय तो? कसे आहात आबा? मी आईला भेटून येतो. खबरदार, घरात पाऊल टाकायचं नाहीस तू. का? हे घर माझं आहे. हे घर माझं पण आहे आबा. हे घर तुझं होतं. आता या घराशी तुझा काडीचा बी संबंध राहिलेला नाही. हे घर तुझं नाही तेव्हा तू या घरात पाऊल सुद्धा टाकायचं नाही. हे घर माझं नाही असं कसं? घर सोडल्यावर कुणाचं कसलं बी नातं राहत नाही. माझी आई, माझा भाऊ, माझी वहिनी या घरात. अरे तुझ्या बापानं तू ज्या दिवशी तमाशात गेलास ना त्याच दिवशी तुझ्या नावानं आंघोळ केली होती. एखादा जर घर सोडून गेला तर त्याचं या घराशी, घरातल्यांच्याशी रक्ताचं नातं संपून जातं. घर सोडल्यावर कुणाशी कसलं बी नातं राहत नाही. नाही कसं? माझी आई राहते या घरात. आई आणि मुलाचं नातं कुणीही कधीही तोडू शकत नाही. तुम्ही वडील म्हणून माझ्याबरोबर नातं तोडलं असेल, पण माझी आई. भय, घर सोडून तू तमाशात गेलास ना त्याच दिवशी या घराशी आणि या घरातल्या माणसाशी तुझं नातं संपलं. ठीक आहे, पण या गावाच्या मातीत माझी नाळ पुरली. या गावाच्या संस्कारात मी वाढलोय. तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी या गावाशी असलेलं माझं नातं तोडणं तुमच्या हातात नाहीये. अरे जा जा, गावात कुठं बी जा, कुणाच्या बी घरी राहा, आमचा काय बी संबंध नाही त्याच्याशी. तुमचा माझ्याशी काही संबंध नसेल, पण या घरातल्या देवाशी माझं भक्ताचं नातं. आयुष्यभर माझ्या आयुष्यातलं कुठलंही कार्य सुरू करण्याआधी मी त्याच्याच पाया पडलोय, त्याचा आशीर्वाद घेतलाय.
आजही खरं तर मी आलोय त्याच्याच पाया पडायला. त्याच्या पाया पडायला द्याल ना? पाया पडाया घरातल्या देवाच्या पाया पडायला असा काय मोठा पराक्रम गाजून आलास रे तू? हा, मी लग्न केलंय. लगीन केलंस? मी लग्न केलंय म्हणून तुम्ही काही गोडीने मला घरात घेणार नाही. या घराची कीर्ती तू 10 गावात केलीस म्हणून तू लगीन करून आल्यावर वाजंत्री वाजवू? एवढी अपेक्षा नाहीये माझी. म्हणूनच माझ्या बायकोचा अपमान होऊ नये म्हणून मी आधी पुढे आलो. घराचा तुमचा रागरंग बघावा आणि मगच तिला आणावं का नाही हे ठरवावं. म्हणजे आमच्या घरातल्या माणसाची परीक्षा घ्यायला आलाच होय तू? अजिबात नाही. माझ्या बायकोचा अपमान होऊ नये म्हणूनच मी एकटा आलो. अरे वा, बायकोच्या मानापमानाची एवढी काळजी तुला? अशा कोणच्या नारायणाची लक्ष्मी आणलीस रे तू? माझ्या बरोबर तामाशात काम करणारी शारदा. तमासगिरी? घर खूप लांब आहे का हो यांचं? नाही, फार लांब नाहीये. बराच उशीर झालाय ना यांना? अहो, इतक्या दिवसांनी घरी गेलाय. बसला असेल घरी, गप्पा मारत असेल घरच्यांशी. यांचे वडील म्हणजे माझे सासरे खूप रागीट आहेत का हो? आहेत जरासे, जुन्या वळणाचे आहेत ना. यांच्या घरातल्यांचा विरोध होता का तमाशात जाण्यासाठी? विरोध तो तर होताच. एवढ्या मोठ्या घरातला मुलगा तमाशाच जातो म्हणजे हे भांडून वगैरे? छे, भांडून वगैरे नाही, पण रागावून, घर सोडून. खूप उशीर झालाय ना यांना. मी काय म्हणत होते, आपण जाऊया का तिकडे? अहो वहिनी, तो येईल इतक्यात. नाही हो, तरी इतका उशीर झालाय. जाऊया ना तिथे आपण. हे बघा वहिनी, आपण जर आता तिथे गेलो आणि त्याच्या घरच्यांनी तुम्हाला काही, याच भीतीने श्रीधर तुम्हाला इथे ठेवून एकटाच घरी गेला. बोलू दे. ते काय बोलले तर मलाच बोलतील ना. चालेल मला. अहो, शेवटी ती आपलीच माणसं आहेत आणि लग्न आम्ही दोघांनी केलंय ना. मग त्यांनी एकट्यानेच काय ऐकायचं? ते काही नाही. खूप उशीर झाला या ना, आपण जाऊया तिकडे. वहिनी तुम्ही प्लीज. नाहीतर तुम्ही मला त्यांच्या घरचा पत्ता देता, मी जाते. ठीक आहे, चला. थँक्यू. अहो, ऐकलं का? बघा या बाहेर बघा, तुमच्या दिवट्यानं काय दिवे लावलेत. तमासगिरीशी लगीन करून आणलंय हे ना घरला. बघा बघा, ह्याचे दिवे लावलेले बघा. तमासगिरी नाही, तमाशात काम करणारी कलावंत आहे. तमासगिरणीला मी माझ्या घरात पाऊल टाकू देणार नाही. या घराची सून आहे. एक तमासगिरीन माझ्या घरची सून होऊ शकत नाही. अरे तमासगिरीन ही शेवटी तमासगिरीनच असते. सालसपणाचा किती मी आणला तरी संस्काराचं काय र? एक तमासगिरीन ही मी तिला सून म्हणून स्वीकारूच शकत नाही. माझी बायको म्हणून ती देवाच्या पाया पडेल. उमऱ्याच्या आज घरात पाऊल टाकू देणार नाही मी. बघतो ना मी, कोण घरात घेत नाही ते. श्रीधर, कशाला उगाच वाद वाढवता? चला तुम्ही. ए नटरंगे चौचाल भवाने, आधी माझ्या पोराला बाटवलंस आणि आता माझं घर बाटवाय आलीस काय तू? चल निघ ना, चाल तू. हो, चला श्रीधर. नाही, माझी आई, माझा भाऊ, माझी वहिनी. तुझं कोणी नाही या घरात. समजे मेली तुझ्यासाठी. या घराशी तुझा संबंध कवाच संपला. 12 गाव नाचणारी तमासगिरीनं आणलीस तू माझ्या घरात. चल निघ, तिला घेऊन चालता. हो, चला श्रीधर. तुम्ही गुमान आहात या. असाल तिथं सुखी राहा पोरांनो. माझा आशीर्वाद आहे.
बघा कृष्णाराव, गेले 8 महिने तुम्ही बँकेच्या कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत. मॅनेजर साहेब, आमच्या तमाशाच्या फळामध्ये जरा कटकटी झाल्या हो, आणि आमचे खेळच रद्द झाले. लई नुकसान झालं बघा, आणि उत्पन्न बी नाही, आणि खर्च मात्र चालूच राहिले ना, म्हणजे पगार, जेवण, खाण वगैरे. पण 8 महिने हप्ते नाही आले तर आम्ही काय करायचं? हा, प्रोसिजर प्रमाणे आम्ही तुम्हाला नोटीस पाठवली, त्याच्यावर तुम्ही काही केलं नाही. मग आता जप्तीशिवाय? नाही नाही साहेब, साहेब तुम्ही जप्तीची भाषा नका करू. माझ्या आईच्या नावाला बट्टा लागेल बघा. मग ते थकलेले हप्ते भरून टाका. साहेब, साहेब मला फक्त 2 महिने द्या. मी 2 महिन्यात पैशाची सगळी व्यवस्था करतो. हे बघा, तुम्ही ते 8 हप्ते भरून टाका आणि पुन्हा असं करू नका. अहो, तुम्ही जर वेळच्या वेळी बँकेचे पैसे भरले तर आम्ही कशाला तुम्हाला त्रास देऊ? होय साहेब, मी येऊ. या. श्रीधर, आता पश्चाताप करण्यात काही बी उपयोग नाही. मी तुला तेव्हाच सांगितलं होतं, शारदेला घरी नको घेऊन जाऊ. तुझ्या घरचे तिला सून म्हणून कधी बी स्वीकारणार नाहीत. स्वीकारणार नाहीत म्हणजे त्यांना स्वीकारावंच लागेल. बायको आहे ती माझी, मी त्यांचा मुलगा आहे म्हणजे ती त्यांची सून झाली. अरे बाबा, तुझे वडील जुन्या परंपरेचे, जुन्या मतांचे, मोठं घराणं आहे तुमचं. शारदेला सून म्हणून श्रीधर, शारदेला लय वाईट वाटलं असेल ना, अपमान झाला म्हणून. तिने तर खूपच जिवारी लावून घेतलंय. प्रवासात एक शब्दही बोलली नाही ती. सरळ येऊन खोलीत जाऊन बसली. तू माझं ऐकलं नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणतोस असं मला म्हणाला होतास तू, आणि शेवटी काय झालं? अरे कृष्णा, पण आपली सून पहिल्यांदा घरी येते तेव्हा मला वाटलं की माझे आई वडील. श्रीधर, प्रेमात आंधळा झालायस तू. मी तुला म्हणालो होतो लग्न नको करूस, पण आंधळा झाल्यामुळे तुला काय बी सुचलं नाही. आम्ही एकमेकांवर प्रेम केलं, लग्न केलं, हा काय आमचा गुन्हा झाला? अरे पण तुझ्या आई वडिलांना मान्य नाही ना ते. त्यांना मान्य नाही, पटत नाही, म्हणून मी लग्नाच्या बायकोला सोडून देऊ? नाहीतर तुला तुझ्या आई वडिलांना, तुझ्या गणगोताला सोडावं लागेल. तू जरी तिच्याशी लग्न केलं असलं तरी त्यांच्या दृष्टीने त्या बाईने नादी लावलंय तुला. ती बाई तुझी ठेवलेली बाई आहे असंच म्हणणार ते काही म्हणू दे, मला त्यांची पर्वा नाही. ठीक आहे, मग राहिलं तर तू समर्थ आहेस ना तुझं आणि तुझ्या बायकोचं नातं निभवायला? म्हणजे काय, 7 जन्माच्या आणाबाका घेतल्यात आम्ही. मग ठीक आहे श्रीधर, काय बी काळजी करण्याचं कारण नाही. फक्त आता आपल्याला फळाच्या कामाकडे बघितलं पाहिजे. अरे कृष्णा, तमाशाच माझं सर्वस्व आहे. बरं मला सांग, बँकेच्या कर्जाचं काय झालं? मॅनेजर साहेबांना भेटलो मी. त्यांनी मला 2 महिन्याची मुदत दिली. 2 महिन्यात आपल्याला पैशाची व्यवस्था करावी लागेल, नाहीतर जप्तीची नोटीस येईल आपल्यावर. काहीतरी मार्ग नक्की निघेल.